आमच्या शेजारच्या वाघोबाला घेऊन मी चाललो होतो नदीला. असं कळलं होतं मला की नदीहून भरपूर पाणी चाललंय. मी बघायला चाललो. आमचा वाघोबा म्हणला मला बी यायचंय. पटकन दुकाना शेजारच्या वाघोबाला घेतलं आणि चाकण चौकाच्या पुलाकडे बघायला निघालो. आमचा वाघोबा हरवला. तिकडे आहे वाघोबा. आपण आलोय नवीन पुलाजवळ. रस्ता बंद. आमच्या वाघोबाचं एकच पाणी नाही पाणी नाही म्हणले. आता बघा किती पाणी आलंय. घ्या पाणी आता. लय पाणी आता. नदीवरच्या पुलाचं पाणी बघून आमच्या वाघोबाचे डोळेच फिरले. आमचा वाघोबा मागच्या माग सासरे बुवाला फोन लावायला निघाला. आम्ही बघितलं पालखीला आलेले लोक नदीच्या पलीकडेच थांबलेले. पोलीस बाबा इथं मामासाहेब सगळ्यांसाठी महाग सरकवत होते. पाण्याच्या जवळ कुणाला जाऊ देत नव्हते, कारण पाण्याचा वेग वाढतच होता. आपण काय आळंदी नगर परिषद यांचा विश्वमंच बघितला. तिथून काय महाग थोडं बघितलं तर पाण्यामध्ये कावळे होते. आम्हाला वाटलं पाणी थांबलंय का काय, पण पाणी वाढतच होतं. पाण्याचा जोर एकदम वाढलाच होता. आम्ही बघितलं तर कावळ्यांची तिथं गप्पांची बैठक बसलेली होती की बाबू कोणी येतंय का इकडून वरून, त्याला लगेच धरून आपण बाहेर काढू म्हणून. पोलीस मामा काय आम्हाला पुढे जाऊ दे ना. पोलीस साहेबांनी आम्हाला महाग ढकलून महाग म्हणून पाण्याची भीती दाखवली. मग काय सगळे लोक महाग निघाले. मामाने काय आम्हाला तिथं उभं राहू दिलं नाही. साहेब म्हणले पाणी हाय, पुढे जर आले तर वाघोबाच्या फटके देऊ. वाघोबा मग काय आमच्या संग महागच पळाला. वाघा चल ना, हरवशील तू.